वैष्णवीच्या फरार सासरा आणि दीराला अटक झालेली आहे। वैष्णवी हगवणेचा सासरा राजेंद्र हगवणेला अटक झाली आहे। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेलाही अटक झाल्याचं कळतंय। पुण्यातील खेडेगावातून दोघांना अटक झाली आहे। आत्महत्येनंतर 8 दिवसांनी दोघांना बेड्या ठोकण्यात आल्यात। पिंपरी चिंचवड पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे। वैष्णवीच्या आत्महत्येनंतर हे दोघेही फरार झाले होते। आणि या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, वैष्णवीच्या सासऱ्याला आणि दीराला अखेर अटक झालेली आहे। नेमकं कशा प्रकारे त्यांना पकडण्यात आलेलं आहे, कशी माहिती त्यांना आणि कोणती माहिती त्यांना मिळाली? आता तरी पोलीस सूत्रांकडे सांगितलं, आता ते स्वतः हजर झाले की पोलिसांना पण नेमकं ते शेवटी सगळीकडनं त्यांची कोंडी केली होती, पर्याय नव्हता। अजितदादांनी सांगितलं होतं पळून पळून कुठं जाणार, म्हणून चोबाजूने कोंडी झाली आणि ते दोघेही पोलिसात हजर झाल्याची माहिती मिळते। इकडे भुकुम त्यांचं गाव आहे मुळशी तालुक्यातलं, त्या भागातनच त्यांना अटक केलेली आहे। बावधन पोलिसात त्यांना हजर केले, नंतर कोर्टात हजर केले जाईल आणि मग पुढची सगळी कारवाई होईल। थोडक्यात या प्रकरणात जे पळ काढत होते दोघेही सासरा आणि दीर, या दोघांनी अटक झाली। एकूण सगळ्या अटक झालेल्या, यापूर्वी तिचा पती, सासू आणि नणंद या तिघांना अटक झाली होती। हे दोघेही अटकेचे बाकी होते, सासरा आणि दीर, या दोघांनाही अटक झाल्यामुळे आता एकूण 5 अटक झालेल्या आहेत वैष्णवी मृत्यू प्रकरणी। आणि आता पुढील कारवाई सगळे पिंपरी चिंचवड पोलीस करतायत। नक्कीच धन्यवाद चंद्रकांत, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर ही महत्त्वाची बातमी, वैष्णवीच्या आत्महत्येनंतर 8 दिवसांनी तिचा सासरा आणि दीराला अटक करण्यात आलेली आहे। दोघेही वैष्णवीच्या आत्महत्येनंतर फरार झाले होते।